नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. 3 दिवसीय योग प्राणायाम शिबिराची सुरुवात. वयोवृद्धांनी स्वस्थ व निरोगी राहण्याचे सूत्र केले अंगीकृत. सावनेर तालुक्यातील मातोश्री वृद्धाश्रम सोनपूर आदासा येथे दिनांक 23 मार्च 2024 ते 25 मार्च 2024 या 3 दिवसीय योग प्राणायाम शिबिराला महिला पतंजली सावनेर व मातोश्री वृद्धाश्रम संचालक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरुवात झाली असून वरिष्ठ योग शिक्षक किशोर रुंधेले व महिला योग शिक्षिका सुनीता ताईपाल यांनी आजच्या सत्राचे संचालन करून वयोवृद्धांना योग प्राणायाम, हलके व्यायाम व आहार आदी संदर्भात मार्गदर्शन केले. प्राणायाम या श्वसनाचा प्रक्रियेतील भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी, उदगीत, प्रणवध्यानादी सोबतच हात पायांचे सूक्ष्म व्यायाम, योगिक जांगी, सिंहासन, हास्यासन आदींच्या नियमित प्रयोगाने आपले शरीर कसे निरोगी ठेवता येईल यावर मार्गदर्शन करून वयोवृद्ध अवस्थेत आपली दिनचर्या व आहार कसा असावा यावर पतंजली योगपीठ हरिद्वार येथे योगऋषी स्वामी रामदेवजी महाराज यांच्या द्वारे प्रशिक्षण प्राप्त वरिष्ठ योग शिक्षक किशोर रुंधेले तसेच सुनीताताई पाल यांचे द्वारे खेळीमेळीच्या वातावरणात योग्य मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी मातोश्री वृद्धाश्रमातील सर्व वयोवृद्ध तसेच मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक प्रदीपजी चंदन बटवे व तेथील सेवाकरी यांनी उपस्थित राहून आयोजनाचा लाभ घेतला. महिला पतंजली योग समिती तालुका सावनेर व मातोश्री वृद्धाश्रम सोनपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू असलेल्या या 3 दिवस चालणाऱ्या या योग शिबिराच्या यशस्वीतेकरिता सावनेर तालुका महिला पतंजली प्रभारी लताताई ढवळे, सुनीता पाल, नागपूर जिल्हा महिला पतंजली प्रभारी उर्मिलाताई जुवारकर, राजू काळबांडे, शुभम ढवळे, विनोद काळे, मातोश्री वृद्धाश्रमाचे शरद चव्हाण, हरिश्चंद्र सावध इत्यादी परिश्रम घेत आहेत. प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर, सावनेर तालुका रिपोर्टर ची रिपोर्टर.